मंडळी नमस्कार, मी प्रशांत फटक। आज चैत्र शुक्ल चतुर्दशी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची उपाययोजना, पाणपोई सुरू, शीतरुंग औषधे यांची सज्जता। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन। आणि गुरुवारी ठाण्यातल्या काही भागात पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज तसेच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्याकरता ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाही सुरुवात झाली आहे। सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येत आहेत। तसेच महापालिकेची सर्व आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालय यांनी शीतरुंग आणि औषधे यांची सज्जता ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराच्या प्रतिबंधासाठी ठाणे महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे। नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेच्या धोक्याला नियंत्रित करण्याकरता सर्वांकष उष्णता उपाययोजना आराखडा महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका आणि काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे तयार केलेला आहे। उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याकरता ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातली 33 आरोग्य केंद्र, 5 प्रसूतीगृहे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उष्माघात, त्याची लक्षणे आणि त्याबद्दल घ्यायची काळजी याची माहिती देणारी पत्रके लावण्यात आली आहेत। ते उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्याकरता औषधे आणि शीतरुंग तयार ठेवलेली आहे। आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातल्या रहिवासी संकुलांमध्ये जनजागृती पत्रके लावली आहेत। त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनाही उष्णतेच्या आजाराला सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत। शाळा, महाविद्यालय येथेही जागृती करण्यात येत आहे। आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी उष्माघात, त्याची लक्षणे आणि त्याबाबत घ्यायची काळजी याची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत। पोस्टरच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे। तसेच ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार CSRच्या माध्यमातून पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जात आहे। सध्या ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा आईस फॅक्टरी, तीनाथ नाका सिग्नल शाळेसमोर या 3 ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू करण्यात आली आहे। त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्था करणार आहे, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत काढले। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील आदी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले। त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलखुलासपणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 10 वर्षात केलेल्या विकास कामांचे कौतुक केले। आज मी आपल्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, या राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणून या ट्रिपल रोलमध्ये उभा आहे। श्रीकांत शिंदे आता केवळ खासदार नाही, संसद रत्न असून त्याचाही आपल्याला अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले। तर कल्याण लोकसभेच्या मतदारसंघांनी त्याला खासदार म्हणून स्वीकारले असून बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला विश्वास आणि मतदारांचा आशीर्वाद तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे डोंगरा एवढी ही कामे करणे शक्य झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। तर चौफेर विकास कसा करायचा याची नस त्याला कळलेली असून आपण त्याला 2014 मध्ये निवडून दिलेत, 2019 मध्ये निवडून दिले आणि 2024 मध्येही पुन्हा निवडून देणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला।
यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या 10 वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे मुख्यमंत्री आणि जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहिती शिंदे यांनी दिली। देशात रेल्वेचे सर्वाधिक काम 2014 ते 2024 या 10 वर्षात झाले असून कल्याण लोकसभेतही मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। रेल्वेची 5वी आणि 6वी मार्गिका, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग, सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म अशा अनेक सुविधा देण्यासहित रस्ते वाहतूक सुरळीत करण्याकरता पक्क्या रस्त्यांचे जाळे तयार केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। रिंग रोड, विठ्ठलवाडी कल्याण उन्नत महामार्ग, मोठागाव मनकली पूल, ऐरोली काटे फ्रीवे, तळोजा मेट्रो असे अनेक गेम चेंजर प्रकल्प कल्याण लोकसभेत मागील 10 वर्षात झाले अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। आरोग्य सुविधेतही कल्याण लोकसभेत सर्वोत्तम सुविधा दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। उल्हासनगरमधील मोफत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज, शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा पुरवणे अशी कामे केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सहकार्य मागण्याकरता कशाला काही वाटायला हवे, विकासासाठी आम्ही सहकार्य मागत असतो, मात्र अहंकारी लोक आपल्या इगो करता राज्याचे नुकसान करतानाही आपण बघितल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचंही नाव न घेता विरोधकांवर केली। तसेच खरे वाघ आम्हीच असून काही नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, परंतु एकनाथ शिंदे रिंगमास्टर असून वाघाचे कात्रे पांघरलेल्या श्रेया आपण चांगल्या प्रकारे ओळखून असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि 40% अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे। ही सुविधा ऐच्छिक आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली आहे। मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे वय 85 वर्षापेक्षा जास्त आहे तसेच ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली आहे अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे। दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदाराचे अपंगत्व 40% जास्त आहे असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे। मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना 12 चे वाटप घरोघरी करण्यात येत आहे। या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना 12 मधला अर्ज स्वीकारण्याकरता मतदारांना घरोघरी भेट देत आहेत। टपाली मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या अशा मतदाराला त्याचे मत फक्त टपाली मतपत्रिकेद्वारेच नोंदवता येईल। अशा मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करण्याचा हक्क असणार नाही। घरोघरी मतदान करण्यासाठीचे पथक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार टपाली मतपत्रिकेची सुविधा मागणी करणाऱ्या मतदाराच्या घरी भेट देईल। या सुविधेच्या अनुषंगाने मतदाराला कोणतीही शंका असल्यास अथवा माहिती हवी असल्यास आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्थीय अधिकाऱ्याकडे विचारणा करावी असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ का पाहत राहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशात सर्वत्र विविध टप्प्यांमध्ये निवडणुका सुरू आहे।
ठाणे शहरात देखील 20 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुका होत असून या निवडणुकीत सहभाग घेऊन सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट करावी असे जनजागृतीवर आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वर्तकनगर परिसरातल्या नागरिकांना केले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात सर्वांगीण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्याकरता स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मीडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांमध्ये प्रसाविका, परिचारिका यांच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महापालिका मुख्यालयातही मतदान जागृतीबाबत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. एपीएमसी फळ बाजारात आवक वाढल्याने आंब्याचे दर कमी झाले आहेत. नवी मुंबईतल्या एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसाला जवळपास महाराष्ट्र आणि परराज्यातून एकूण 1 लाखाहून अधिक पेट्यांची आवक होत आहे. आवक वाढल्याने आंब्याचे दर कमी झाले आहेत. होलसेल बाजारात पुढे 300 ते 1200 रुपये डझनने आंबा विकला जात होता. हाच आंबा आता 200 ते 700 रुपये डझनने विक्री करता येत आहे. परराज्यातून येणाऱ्या आंब्यांपेक्षा महाराष्ट्रातल्या आंब्याला जास्त मागणी आहे. तसेच विशेष म्हणजे हेच दर मे महिन्यापर्यंत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. ठाणे शहरातले सर्व नाले पूर्वेकडच्या कळव्याच्या खाडीत विसर्जित होतात. त्या ठिकाणी नाल्यांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर राडा, रॅबिट, माती, दगड आणि अनधिकृत भराव टाकला असल्या कारणाने ठाणे शहरातले नाले साफ करण्यात काही अर्थ आणि तथ्य नसून फुकट मोठ्या प्रमाणात महसुली खर्च केला जात आहे. ठाणे शहराची भौगोलिक रचना पाहता पश्चिमेकडील येऊरचे डोंगर आणि पूर्वेकडे कळव्याच्या खाडीकडे ठाणे शहराला नैसर्गिक उतार आहे. दरवर्षी ठाणे महापालिकेकडून नाले सफाई करता मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात खर्च केला जातो. परंतु मोठ्या प्रमाणात महसुली खर्च होऊन देखील दरवर्षी हा होणारा खर्च वाढलेला आहे. तसेच नाममात्र दिखाऊ स्वरूपाची नाले सफाई होते. प्राथमिकतेने शहराच्या पूर्वेकडच्या उत्तराचा भाग हा कळव्याच्या खाडीत जाऊन संपुष्टात येतो. याच ठिकाणी शहरातले सर्व नाले विसर्जित होतात ही वस्तुस्थिती असून नाकारता येत नाही. वास्तविक पश्चिमेकडून येऊरच्या डोंगरावरून संपूर्ण ठाणे शहरातले पावसाचे पाणी पूर्वेकडे कळव्याच्या खाडीत ज्या ठिकाणी विसर्जित होते त्या ठिकाणी शहरातल्या सर्व नाल्यांचे तोंड तातडीने उघडणे क्रमप्राप्त आणि जरुरीचे आहे. हे ज्या ठिकाणी बेकायदेशीर अनधिकृत भराव टाकलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या कांदळवणाच्या नष्ट करण्याबाबत प्रशासकीय नोंद करण्यात यावी आणि खाडी किनारी झालेल्या बेकायदेशीर अनधिकृत बांधकामाची तत्काळ निष्कासना करून संबंधितांचे पुनर्वसन तातडीने करणे हे क्रमप्राप्त ठरत आहे. वेळोवेळी प्रशासनाशी याबाबत पत्रव्यवहार करून जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर दुर्लक्ष होते आणि पत्रव्यवहाराकडे दरवर्षी ठाणे महापालिका प्रशासनात वेळोवेळी अवगत करत असून देखील जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर संबंधित लोकसेवक याकडे दुर्लक्ष करतात. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. पूर्वेकडे कळव्याच्या खाडीकडे ठाणे शहराचे नैसर्गिक स्रोत म्हणजे ठाणे शहरातल्या सर्व नाल्यांच्या विसर्जनाच्या तोंडावर कळव्याच्या खाडीचे मुख भरावाने बंद असल्या कारणाने ते तातडीने मोकळे करणे अपेक्षित आहे. असे केल्याने शहराचे नैसर्गिक स्रोत पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार असल्या कारणाने नैसर्गिकरित्या आपोआप या नाल्यातली बरीच घाण वाहून जाऊ शकते. या ठिकाणी आपण जाळ्यापासून प्रदूषण होणार नाही अशा स्वरूपाचे नाल्यातनं वाहून येणाऱ्या कचऱ्याचे गाळ कचरा जाळीच्या फिशनेटच्या सहाय्याने जमा करून दुसरीकडे डम्पिंग करू शकतो. हा एक सुंदर पर्याय आहे. अशा स्थितीत आदरणीय महोदय कृपया ठाणे शहरातले सर्व नाले जे पूर्वेकडे कळव्याच्या खाडीत विसर्जित होतात त्यांचे तोंड म्हणजे बॉटल नेक हे तत्काळ मोकळे करण्यावर लिखित स्वरूपात संबंधितांना आदेशित करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि 2 कर्मचाऱ्यांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतल्या एका हॉस्पिटलमध्ये घडली आहे. ही हाणामारीतली घटना आता सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणात डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. डोंबिवली पूर्वेतल्या अष्टारा कॉलनी परिसरात आरोग्यमय हॉस्पिटल आहे. 20 तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राजसिंह आपली पत्नी ज्योती सिंह हिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते. या दोघांसोबत राजसिंह यांची आई देखील होती. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी ज्योती यांच्यावर उपचार केले. थोड्या वेळाने ज्योती यांना होणारा त्रास कमी झाला. डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज देणार असल्याचे देखील सांगितले. डिस्चार्ज करण्याच्या वेळी ज्योती यांना परत त्रास सुरू झाला म्हणून डॉक्टरांनी ज्योती हिला पुन्हा ॲडमिट करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी ज्योतीच्या सिटी स्कॅन आणि इतर टेस्ट करायला सांगितले. हे ऐकून ज्योतीचे नातेवाईक संतापले. वाद एवढा विकोपाला गेला की ज्योतीचे पती राजसिंह, सासू सुशीला सिंह या दोघांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. वादाच्या रूपांतरण हावरणामध्ये झाले. या दरम्यान राज आणि सुशीला या दोघांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर 2 कर्मचाऱ्यांचा चावा घेतला आहे.
हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणात मानपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी मानपडा पोलिसांनी ज्योतीचे पती राजसिंह आणि राज यांच्या आई सुशीला सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जलकुंभावरून होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करून मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम के विधान नालापुलाचे कामासाठी बाधित होत असल्याने ते करणे आवश्यक आहे। हे काम करण्याकरता पाणी पुरवठा विभागामार्फत गुरुवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 9 ते शुक्रवार सकाळी 26 एप्रिल रोजी सकाळी 9 पर्यंत 24 तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे। या कालावधीत उथळसर प्रभाग समिती जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे। या दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्रमांक 1 आणि 2 के विला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन परिसर, नौपाडा प्रभाग क्षेत्रातल्या एनकेटी कॉलेज परिसर, खारकळ पोलीस हायस्कूलच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहील। या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्याकरता ठाणे महापालिकेची उपाययोजना, पाणपोई सुरू, शीतरूम आणि औषधे यांची सिद्धता। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन। आणि गुरुवारी ठाण्यातल्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। तर पुन्हा व्हिडिओ पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।